असा आपल्याला रंगणारा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहावं लागेल. परंतु येणारे 12 चेंडूंवरती काळिंजी संघ किती मोठे प्रहार या मैदानावरती करेल. कारण आपण पाहतोय अर्थात कपिल वास्तू प्रीमियर लीग 2026 RNP स्पोर्ट्स या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहत आहोत. चला, खारगाव बी या संघाने प्रथमतः टॉस विन झालेले आहेत आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला, खारगाव या संघाला विनंती आहे आयोजकांच्या वतीने की आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपल्याला आणखीन बरेचसे सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. कृपया करून आपण आयोजकांना सहकार्य कराल अशी आपल्याला विनंती आहे. हॅलो हॅलो. चला, कपिल वास्तू प्रीमियर लीग अर्थात खिरडी गावामध्ये सिरोजन तालुक्यातील खिरडी गावामध्ये रंगणारी ही भव्य दिवस स्पर्धा. या स्पर्धेचं या ठिकाणी मला सुद्धा या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा आयोजकांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. एक आगळी वेगळी स्पर्धा मैदानावरती पाहायला मिळत आहे आणि पहिला गोलंदाज मला वाटते खारगाव बी या संघाकडून सोहम आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला मला वाटतं स्मिथ आहेत. काळिंजी या संघाकडून स्मिथ. पुन्हा एकदा जर्सी नंबर 45 अर्थात भारतीय संघाचा रोहित शर्मा आपल्याला आठवतो. ज्या वेळेला आपण जर्सी नंबर 45 आपण पाहतो अर्थात सोहम गोलंदाजी मार्गवरती पहिला गोलंदाज. पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा मुख्य पंच म्हणून आमचे मित्र जयेश गोरिवले तर त्यांचे सहकारी पंच म्हणून राकेश पवार. पहिला चेंडू सोम याचा स्मिथ साठी गेम ऑन आणि झेल टिपलाय. किती धावा मिळतील नाही तर झेल सोडलाय. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि घोषांकित क्षेत्रामध्ये नक्की ट्रॅव्हल करून गेलाय. धावसंख्या 1 नाही तर धावसंख्या मिळेल 2. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि यष्टीरक्षकांनी मात्र झेल सोडलाय. मला वाटते दिनेश आहेत त्या ठिकाणी यष्टीरक्षक. दीप जर्सी नंबर 18 अर्थात जयेश यांचा इशारा येतोय. वाईड बॉल स्क्वेअर चेंडू. खारगाव बी या संघाकडून सोहम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा वाईड बॉल. नक्कीच आणखीन एक मोफत धाव याला म्हणता येईल की. आणि आता मात्र चेंडू हवाय क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय. हॅलो 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 हॅलो. चला, सोहम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. एक चांगला उत्साह नक्कीच खारगाव या संघातील समर्थकांकडून सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि किती धावा मिळतील पुन्हा एकदा 3 धावा या ठिकाणी मिळतील. 3 धावा. चार चेंडू आणि 8 धावा. 4 चेंडू आणि 8 धावा. आणि आता मात्र गोलंदाजांनी चांगलं चकवलंय फसवलंय आणि बॉल डॉट झालाय. अर्थात 5 चेंडू आणि 8 धावा. 5 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र नो चेंडू टाकलाय. नो प्लस. 5 चेंडू 12 आणि चेंडू हवेत. फलंदाज बाद. आणि या झेलला खारगाव बी या संघातील गंगाधर येलवे यांना अनिश खैरे यांच्याकडून 100 रुपयाचा या ठिकाणी कॅश प्राइज आलेला आहे. आपल्याला सुद्धा
यशवंत लोखंडे यांच्याकडून सुद्धा या कॅचसाठी 100 रुपये आलेले आहेत. आपण सामना झाल्यानंतर आपण कॅश प्राइज घेऊन जायचंय. बॉलर नेम प्रसाद. 9+2 एकूण धावा 3. नक्कीच प्रसाद यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि 1 बाउन्स. चेंडू चाललाय सीमारेषा पार. स्मिथच्या बॅट मधून येतोय घणाघाती चौकार. चेंडू हवेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. झेल मात्र आता सोडलाय. दोन चेंडू आणि 23 धावा. आणि पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा 3 धावा. 9+3 एकूण 4. नक्कीच प्रसाद यांनी थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. प्रसाद यांच्या माध्यमातून चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेला आणि किती धाव मिळतील. ओहो, चेंडू चाललाय ट्रॅव्हल करून सीमा रेषा पार. स्मिथच्या बॅट मध्ये येतोय चौकार. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. चार चेंडू आणि 32 धावा. नो चेंडू हवेत. चेंडू हवेत. झेल मात्र आता सोडला आणि रनआउटच्या स्वरूपात आत्महत्या म्हणावे लागेल. फलंदाज या ठिकाणी तंबूत या. एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळतील. आणि रनआउटला बॉल काउंट असणार आहे याची आपण नोंद घ्यायची. काळीजी संघाने आणि या ठिकाणी 38 धावा झाल्या. त्यांनी 39 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय. 39 धावांचं या ठिकाणी आव्हान ठेवलंय. ते म्हणजे खारगाव बी या संघासमोर 39. हॅलो हॅलो. चला, साक्री विपक्ष आडी या 2 संघांदरम्यान इथून पुढे होणारा सामना असेल तर आपण कृपया करून व्यासपीठाकडे यायचंय. साक्री विपक्ष आडी या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय. चला, या ठिकाणी खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. चला, साक्री विपक्ष आडी या दोन्ही संघांच्या संघनायकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करून घेण्यासाठी यायचंय. त्याचबरोबर फोटो सेशनसाठी सुद्धा या ठिकाणी यायचंय. चला, पुन्हा एकदा कपिल वास्तू प्रीमियर लीग 2026 या भव्यदिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन अर्थात श्रीवर्धन तालुक्यातील खेरडी हे गाव आणि या भव्यदिव्य क्रीडा नगरीमध्ये आपण एक चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण आयोजकांच्या वतीने आपण पाहायला मिळत आहे. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. नो बॉल दिलेला आहे. नो, दुसरा आहे नो. आणि हा अतिशय सुंदर फटकार पण झेल झालेला आहे. आणि 2 धावा पूर्ण आणि 1 नो रन असे 3. 1 धाव. अच्छा, नोला 1 आहे. ओके, नो. दोन्ही नो बॉल टाकलेले आहेत. संकेत
अतिशय सुंदर फटकार, परंतु झेल ड्रॉप झालेली आहे आणि 3 रन धावून काढून 9 असे 4 एकूण रन आलेले आहेत. एक बॉल, हा पण सॉरी 0 बॉल्स 9 आहे. आणि अशा प्रकारे एकही बॉल नाही झालाय. सुपर शॉट आणि हा आय थिंक छक्का आहे, सिक्सर. अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. स्कोर झालेला आहे 14 रन 1 बॉल. दुसरा ही षटकार आहे आय थिंक सो, पण तिथे झेल झालेली आहे. 2 बॉल 14 रन. नेक्स्ट बॅट्समन संजय मोहिते, अमित 11 डी चे जुने जाणते खेळाडी. 2 बॉल 14 रन. संजय मोहिते बॅटिंग स्ट्राईकवर. आणि हा अतिशय सुंदर फटकार, परंतु तिथे ड्रॉप झालेला आहे. ते 1 रन मिळतोय. अशा प्रकारे 3 बॉल 15 रन झालेले आहेत. 3 बॉल 15 रन. संकेत, बघूया संकेत काय करतात आपल्या संघासाठी. मस्त बॉल आणि तिकडे डॉट झाला आहे बॉल. 4 रन. आडी आणि सागरी संघ जर असेल तर त्यांनी कृपया स्टेजकडे संपर्क साधावा. टॉस उडवण्याचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी स्टेजकडे यायचंय. 1 to go आहे. मयूर आला का रे? 1 to go. 15 रन. आणि सुंदर असा शॉट, परंतु डॉट झालेला आहे तिकडे. 1 ओव्हर 15 रन. बॉलर अतिशय, बॉलर ना प्लीज. 6 बॉल 24 विकेट. 6 बॉलला 24 रन. बॉलर ना प्लीज. आयुष बॉलर छोटे उस्ताद, बघूया काय करतायत. अतिशय सुंदर संजय मोहिते यांच्याकडून फटकार आहे आणि हा सिक्सर. अतिशय जबरदस्त फटकार. मोहितेंना अशा प्रकारचे बल्लेबाजी करावी लागेल. नो आहे आणि हा सुद्धा आय थिंक सो चटका आहे. मोहिते यांना अशाच प्रकारचं फलंदाजी करावी लागेल जर आपल्या संघाला जिंकायचे असेल तर. 1 बॉल 27 असा स्कोर आहे. मोहिते यांना जिंकायचे असेल तर त्यांना अशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल. अतिशय जबरदस्त फटकार आणि 2 धावून धाव पूर्ण केलेला आहे. 2 बॉल 29 आणि किती पाहिजे दादा? पाहिजे किती? 4 बॉलला 10 रनांची आवश्यकता आहे. मोहिते 4 बॉल 10 रन धावून आणि हा एक रन झाला पूर्ण. दुसरा रन पूर्ण केलेला आहे. 3 बॉलला 8 रनांची गरज आहे. 1 षटकार बसेल. 3-7 आणि हा झेल झाला. मयूर गावडे 2 बॉल 8 रन. 2 बॉलला 8 रन पाहिजेत. आम्ही 2 ला की 3 ला? 3 बॉलला 8 रन पाहिजेत आणि अतिशय जबरदस्त रंगत आहे सामना. 2 बॉलला 8 रनची आवश्यकता. मयूर गावडे बॅटिंग मार्गावर आले आहे. 2 बॉल 8 रन. अतिशय सुंदर बल्लेबाज आहेत कारगावचे ते आणि हा 2 रन गेलेले आहेत. आता एकच आहे का? 1 रन. आता 1 बॉल 7 रनांची आवश्यकता.
एक बॉलला 7 रनांची आवश्यकता. आणि हा उठवलेला शॉट आहे परंतु ते बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकले नाही. आणि असं ते खारगाव मॅच हरलेले आहेत. स्मिथ कालिंदी टीमचे स्मिथ हे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत.